पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। महानगरपालिकेतल्या स्वीकृत सदस्यांच्या बाबतीमध्ये आता राज्य सरकारच्या वतीने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्य संख्येच्या बाबतीत निर्णय झालाय। यापुढे महानगरपालिकांमध्ये स्वीकृत सदस्यांची संख्या 10 पर्यंत असू शकते। महानगरपालिकेतील एकूण सदस्य संख्येच्या 10% किंवा एकूण 10 नगरसेवक यापैकी जी संख्या कमी असेल तितकेच नगरसेवक स्वीकृत सदस्य म्हणून निवडले जाणार आहेत। राज्य सरकारच्या या नव्या निर्णयामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना याचा फायदा होणार आहे। पक्षातल्या ज्या मंडळींना निवडून येता आलेलं नाही त्यांचं पुनर्वसन करण्याकरता हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे। महापालिकेच्या बाबतीत जे स्वीकृत सदस्य आहेत त्या बाबतीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला आणि त्यामध्ये 10% किंवा 10 म्हणजे 100च्या वर जर असतील तर त्या ठिकाणी समजा 150 सदस्य आहेत तर त्या ठिकाणी 10 पर्यंत, आणि जर समजा 74 आहे तर धुळ्याला जळगावला आमच्याकडे 74 सदस्य आहेत, कुठे 65 आहेत तर त्या ठिकाणी 10%च्या मर्यादेमध्ये, म्हणजे त्या ठिकाणी 6 राहतील 5 राहतील, पण ज्या ठिकाणी सदस्य जास्त आहेत 125, 150, 200 पण त्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त राहणार नाहीत, अशी या ठिकाणी एक नवीन अमेंडमेंट त्या ठिकाणी करण्याच्या दृष्टीने आम्ही निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे। अधिकारामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला असेल। नॉमिनेट करण्याचं स्वीकृत तज्ज्ञ म्हणून घेण्याचे जी हे आहे, एक तर आपण एकनाथ शिंदे असतानाच प्रत्येक नगरपालिकेत एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी प्रस्ताव आणला आणि वॉर्ड रचना आणि संख्या वाढवण्याचं काम हे त्यांच्या काळात केलं। त्यावेळी देखील आम्ही ही संख्या वाढवणं योग्य नाही सांगत होतो। आता बसायला जागा त्या सभागृहामध्ये आहे त्याच्या मर्यादेत तरी ही संख्या असेल अशी आपण अपेक्षा करूया। पुढची एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे पडल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे। कागलमधल्या घरावर ईडीनं छापा टाकलेला आहे। ईडीचे 20 अधिकारी मुश्रीफ यांच्या घरी असल्याचं समजतंय। ही आत्ताची सर्वात महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतो। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेऊया। ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, काय नेमकी अपडेट? राष्ट्रवादीचे नेत्यांनी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीचे छापे पडलेले। कागल इथल्या त्यांच्या निवासस्थानी आज सकाळीच आहे ते ईडीचं पथक दाखल झालेले। सुमारे 20 कर्मचारी या पथकामध्ये सामील आहेत। त्यांच्याकडून हसन मुश्रीफ यांच्या घराची कसून चौकशी सुरू असताना आपल्याला माहितच आहे की किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप केले होते। कारखान्यामध्ये हे पैसे गुंतवल्याचा आरोप आहे तो त्यांचा होता आणि या अनुषंगाने त्यांनी 1 जानेवारीलाच म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच हसन मुश्रीफ हे आपल्या रडारवर असल्याचं ट्विट सुद्धा केलं होतं आणि त्या अनुषंगाने तर हे छापे पडले नाहीत का अशी एक शंका आहे ती उपस्थित होताना पाहायला मिळते। मात्र हसन मुश्रीफ यांच्या घराच्या ठिकाणी आता कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कोणत्याही नागरिकांना आतमध्ये सोडलं जात नाही। एकूणच पहाटेपासूनच या छापासत्राला सुरुवात झालेली आहे आणि ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हातात नेमका आता काय लागतंय हे सुद्धा आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं ज्ञानेश्वर, नेमके किती काळ हे छापे असणार आहेत? ही चौकशी नेमकी किती काळ असेल? काय नेमकी त्याबद्दलची अपडेट? खरं तर मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ईडीचे छापे आहेत ते हसन मुश्रीफ यांच्यावरती पडलेले आहेत। खरं तर यापूर्वी सुद्धा या संदर्भातली चौकशी आहे ती झाली होती, मात्र हसन मुश्रीफ यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना केवळ कागदपत्र जे आहे ते रेशन कार्डच्या संदर्भातले लोकांची लागली होती अशा पद्धतीचं स्पष्टीकरण दिलं होतं। मात्र आता पुन्हा एकदा ही छापे पडले आहेत, त्यामुळे ईडीचे अधिकारी कसून चौकशी करताना पाहायला मिळतात। त्यांच्या हाती नेमकी काय कागदपत्र लागतात हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण ज्या पद्धतीनं मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे हसन मुश्रीफ यांच्यावरती होते त्या संदर्भातली काही कागदपत्र या संदर्भात उपलब्ध होते का त्याची चौकशी आणि पडताळणी करण्याचा प्रयत्न आहे तो ईडीच्या अधिकाऱ्यांचा आहे। कारण कारखान्यामध्ये मोठी रक्कम आहे ती गुंतवल्याचा आरोप आहे तो हसन मुश्रीफ यांच्यावरती होते। यापूर्वी त्यांच्या मुलांच्या घरावरती सुद्धा पुण्यामध्ये अशा संदर्भातले छापे पडले होते। मात्र नेमके त्या छाप्यात काय हाती लागलं हे स्पष्टीकरण ईडीने दिलं नसलं तरी आज पुन्हा एकदा छापे आहेत ते त्यांच्या घरावरती पडलेत। बहुतांश काळ ही छापे चालण्याची शक्यता व्यक्त केली जाते। संध्याकाळपर्यंत हे छाप्याचं काम पूर्ण होईल अशी शक्यता सूत्रांच्याकडून मिळते। मात्र एकूणच हसन मुश्रीफ पुन्हा एकदा ईडीच्या रडारवर आल्याचं पाहायला मिळते आणि त्यांच्या घराच्या भोवती कडक असा पोलीस बंदोबस्त आहे तो आज तैनात करण्यात आलेला आहे। बरं ज्ञानेश्वर, हसन मुश्रीफ यांची या संदर्भातली प्रतिक्रिया नेमकी अद्यापपर्यंत समोर आलेली आहे का? या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊच या, पण तत्पूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया।
महेश तपास आहेत आपल्यासोबत, त्यांची या संदर्भातली काय नेमकी भूमिका आहे? महेशजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. मुश्रीफांच्या घरावर ईडीचे छापे पडल्याची ही बातमी आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. मुश्रीफ साहेबांच्या इकडे ईडीचे छापे पडले अशी बातमी आमच्याकडे पण येत आहे, परंतु वास्तविक जर पाहिलं तर मुश्रीफ साहेबांच्या संदर्भामध्ये मागच्या काही काळामध्ये जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाच त्यांना ईडीचे छापे पडतील, सीबीआयची इन्क्वायरी होईल असं त्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे काही लोक बोलत होते. परंतु तीच लोक जेव्हा आता नवीन सरकारमध्ये किंवा एकनाथ शिंदेजींच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांच्यावर ईडी छापे पडलेले आहेत, त्यांच्या संदर्भामध्ये आता मौन पाळण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. मुश्रीफ साहेब पश्चिम महाराष्ट्रातले एक चांगले मोठे नेते आहेत, मायनॉरिटीचे नेते आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यांना एकत्र करून ते काम करतात. त्यांच्या संदर्भामध्ये हे होणार हे मुश्रीफ साहेबांना माहिती होतं आणि जाणून बुजून जर ह्याच्यामध्ये काही राजकीय रंग आहे की नाही आता येणाऱ्या काळामध्ये समजेलच. परंतु सुरुवातीपासून ज्या गोष्टी नाहीत त्या गोष्टी सातत्याने मीडियामध्ये 1 वर्षापासून बोलून ग्राउंडवर तयार करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचे काही. महेशजी, जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातंय असं वाटतंय का आपल्याला? हो, 100% ना. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलेलं आहे. मग त्याच्यात अनिल देशमुख असतील, त्याच्यात नवाब मलिक असतील, त्याच्यामध्ये राऊत साहेब असतील, त्याच्यामध्ये आता कागलचे आमचे मुश्रीफ साहेब असतील आणि असं करून त्यांना कुठेतरी पॉलिटिकली त्रास देण्याचा कार्यक्रम. आमचं म्हणणं एकच आहे की ह्या सगळ्या गोष्टीच्या मागे तथ्य नाही हे जगाला माहिती आहे, परंतु कुठेतरी ईडीचा दबाव आणायचा, कुठेतरी सीबीआयचा दबाव आणायचा, कुठेतरी इन्कम टॅक्सचा दबाव आणायचा. ज्या संघटनेच्या आणि संस्थेच्या बद्दल काही वर्षातील लोकांना माहित पण नव्हतं त्या संघटनेचा आणि संस्थेचा एवढा उपयोग हे राजकीय कामासाठी भारतीय जनता पार्टी करते. मुद्दा कळला आपला महेशजी, धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. कागलमधल्या मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे पडलेले आहेत. ईडीचे 20 अधिकारी आणि कर्मचारी मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करत असल्याचं समजतंय आणि ही आत्ताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी अपडेट आपण पाहतो आहोत. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर पुन्हा एकदा ईडीचे छापे पडलेले आहेत आणि या संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. भाजपचे नेते किरीट सोमय्या देखील आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. किरीटजी, आपलं देखील स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलमधल्या घरी ईडीचा छापा पडलेला आहे. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया. काही दिवसांपूर्वी आपण या संदर्भातलं एक ट्विट देखील केलेलं होतं. 158 कोटी रुपयाची अफरातफर हसन मुश्रीफांनी केली. मंत्री असताना 1500 कोटीचे कॉन्ट्रॅक्ट जावई आता कंपनीला दिले. ज्यांनी एवढ्या हे केले, कोल्हापूरला जाताना मला थांबवलं, अटक केली. उद्धव ठाकरेचे जे घोटाळेबाज नेते मंत्री, हिसाब तो देना ही पडेगा, हिसाब लेके रहूंगा. अनिल परब झालं, आता हसन मुश्रीफ आणि पुढे असलम शेख. किरीटजी, धन्यवाद. न्यूज 18 लोकमत